महाटेट 2026 ची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी हा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. म्हणजे महाराष्ट्राचे भावी शिक्षक बनण्याचं जे स्वप्न आहे त्यासाठी लागणारी सगळी महत्त्वाची माहिती आपण पुढच्या काही मिनिटात एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग चला सुरुवात करूया. बरं, सुरुवातच करूया एका जबरदस्त बातमीने. अशी बातमी जी परीक्षेच्या तयारीची सगळी गणितच बदलून टाकेल. हो, ही खरंच एक आयुष्यभराची संधी आहे. आता ती नेमकी काय आहे तेच पाहूया. हे बघा, एकदा परीक्षा पास केली की आयुष्यभरासाठी टेन्शन खतम. हे खरं आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने एक इतका मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय की जे टेट सर्टिफिकेट पूर्वी फक्त 7 वर्षांसाठी चालायचं ते आता लाईफ टाईम म्हणजे आयुष्यभर वैध राहणार आहे. म्हणजे बघा, याचा सरळ अर्थ काय होतो तर दर काही वर्षांनी पुन्हा परीक्षेला बसायचं ते टेन्शन आता पूर्णपणे संपलं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हा नियम 2011 पासून लागू झालाय. याचाच अर्थ ज्यांनी आधी परीक्षा दिली आहे त्यांना सुद्धा याचा थेट फायदा मिळणार आहे. खरंच लाखो उमेदवारांसाठी हा किती मोठा दिलासा आहे नाही का? ठीक आहे, ही आयुष्यभराची संधी तर आपल्या समोर आहे. पण ही संधी मिळवण्यासाठी जी परीक्षा द्यायची आहे ती महाटेट, ती नेमकी आहे तरी काय? आणि अचानक ती इतकी महत्त्वाची का झाली आहे? चला, हेच आता जरा सविस्तरपणे समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर MHATET म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा. हे प्रकारे आपलं शिक्षक म्हणून असलेलं अधिकृत ओळखपत्र आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये जर शिकवायचं असेल तर ही परीक्षा पास करणं कंपल्सरी आहे. हे सर्टिफिकेटच आपली शिकवण्याची पात्रता सिद्ध करतं आणि नोकरीचा मार्ग मोकळा करून देतं. आता जरा या तारखांकडे नीट लक्ष द्या, कारण वेळ खरंच खूप वेगाने पुढे सरकतोय. बघा, अर्ज करण्यापासून ते परीक्षेच्या दिवसापर्यंतचं वेळापत्रक तर ठरलेलंच आहे, पण यातली सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे 1 सप्टेंबर 2027. ही आहे सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन. आणि या तारखेपर्यंत सगळ्या शिक्षकांना टेट पास होणं बंधनकारक आहे. याचा सरळ अर्थ काय तर यावेळची स्पर्धा ती प्रचंड असणार आहे. बरं, कोणतंही मोठं आव्हान स्वीकारण्याआधी त्याचा एक आराखडा, एक ब्लूप्रिंट समजून घेणं खूप गरजेचं असतं नाही का? चला तर मग या MA टेट परीक्षेची रचना आपण इतक्या सोप्या पद्धतीने समजून घेऊया की तिची भीती वाटण्याऐवजी आत्मविश्वास वाढेल. तर इथे परीक्षेचे 2 मुख्य पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. आता समजा आपलं ध्येय 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं असेल तर पेपर 1 आपल्यासाठी आहे. आणि जर 6वी ते 8वीच्या वर्गांना शिकवायचं असेल तर पेपर 2 देणं आवश्यक आहे. खरं तर बरेच जण दोन्ही पेपर देतात जेणेकरून त्यांचे पर्याय वाढतात. आपलं ध्येय काय आहे यावर सगळी निवड अवलंबून आहे. आता पेपर 1 बद्दल बोलूया. यामध्ये एकूण 5 विषय आहेत: बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, 2 भाषा, गणित आणि परिसर अभ्यास. आणि यातली लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या 5ही विषयांना सारखेच गुण आहेत. म्हणजे काय तर कोणत्याही एका विषयाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. बरं, आता पेपर 2 मध्ये ना एक छोटासा ट्विस्ट आहे. यातले पहिले 3 विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि दोन्ही भाषा हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत, कॉमन आहेत. पण त्यानंतर आपल्याला एक निवड करायची आहे. आपली स्पेशलायझेशन गणित आणि विज्ञानात आहे की सामाजिक शास्त्रांमध्ये. आपल्या पदवीनुसार इथे योग्य गट निवडणं महत्त्वाचं आहे. तर हिशोब एकदम सोपा आहे. प्रत्येक पेपरमध्ये 150 प्रश्न आणि गुणही 150, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. आणि आता ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हो, अजिबात नाही. याचा अर्थ काय तर एकही प्रश्न सोडून यायचा नाही. ही इतकी मोठी संधी आहे की यामुळे आपली परीक्षेची स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलू शकते. चला, परीक्षेचा आराखडा तर आता आपल्याला समजला. पण कोणत्याही लढाईत उतरायचं असेल तर योग्य शास्त्र लागतात, बरोबर? मग ह्या परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम पुस्तकं म्हणजे आपलं अभ्यास साहित्य कोणतं आहे? चला, त्यावरच एक नजर टाकूया. बाल विकास आणि अध्यापनशास्त्र हा खरं तर या परीक्षेचा आत्मा आहे. हा विषय फक्त पाठांतराचा नाहीये तर मुलांच्या मनात नेमकं काय चालतं हे समजून घेण्याचा आहे. यादीतली ही पुस्तकं फक्त सिद्धांतच नाही सांगत तर वर्गात प्रत्यक्ष परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवतात. आता भाषा विषयांबद्दल बोलूया. मराठी आणि इंग्रजी या विषयांमध्ये गुण मिळवणं तसं पाहिलं तर सोपं असतं, पण त्यासाठी आपला पाया एकदम पक्का हवा. या पुस्तकांमधून उतारा आणि कवितांचा नियमित सराव करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण खरी कसोटी तिथेच लागते. गणित या विषयाचं नाव ऐकलं की अनेकांना थोडी भीती वाटते, पण इथे सगळा खेळ वेळेचा आहे. ही पुस्तकं आपल्याला शॉर्टकट ट्रिक्स शिकवतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा सराव देतील, जेणेकरून परीक्षेच्या वेळी आपला आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल. परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र हे विषय खूपच मोठे आणि व्यापक वाटू शकतात, त्यामुळे गोंधळून न जाता सुरुवात थेट शालेय पाठ्यपुस्तकांपासून करा. एकदा पाया पक्का झाला की मग या संदर्भ ग्रंथांचा वापर करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्यावरणाशी संबंधित चालू घडामोडींवर विशेष लक्ष ठेवावं लागेल. ठीक आहे, तर आता आपल्या हातात सर्वोत्तम पुस्तकं आहेत. पण फक्त पुस्तकं असून भागत नाही, नाही का? ती पुस्तकं वापरायची कशी यासाठी एक योग्य रणनीती, एक स्ट्रॅटेजी हवी. चला तर मग आपल्या यशासाठी एक ठोस असा कृती आराखडा म्हणजे एक ॲक्शन प्लॅन तयार करूया. आपल्या यशाचा पाया ना या 4 मजबूत स्तंभांवर उभा आहे. पहिलं म्हणजे अभ्यासक्रम नीट समजून घ्या, म्हणजे आपल्याला काय वाचायचं आहे हे तर आधी कळायला हवं. दुसरं, त्यानुसार एक नियोजन करा, म्हणजे प्रत्येक विषयाला योग्य तो वेळ देता येईल. तिसरं, मॉक टेस्ट देऊन वेळेचं गणित जमवणं खूप गरजेचं आहे. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे विषय आपल्याला अवघड वाटतात त्यावर जास्त लक्ष द्या. ही एक सतत चालणारी सायकल आहे जी आपल्याला यशापर्यंत नक्की घेऊन जाईल. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेची खरी ओळख करून घ्यायची असेल तर जुन्या प्रश्नपत्रिकांसारखा दुसरा मार्गदर्शक नाही. त्या सोडवल्याने फक्त प्रश्नांचा पॅटर्न कळत नाही तर परीक्षेची काठिण्य पातळी काय असते आणि वेळेचं नियोजन कसं करायचं याचा अगदी अचूक अंदाज येतो. खरं सांगायचं तर हा आपल्या तयारीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मग यशाची गुरुकिल्ली काय आहे?
बघा, फक्त खूप अभ्यास करून भागत नाही, तो स्मार्टपणे करावा लागतो. संकल्पना समजून घेण्यावर भर द्या, पाठांतर करण्यावर नाही. एनसीईआरटी सारख्या प्रमाणित पुस्तकांचाच आधार घ्या. पुरेशी झोप आणि विश्रांतीही तितकीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अभ्यासात सातत्य ठेवा. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या शेवटी मोठा फरक घडवून आणतात. हे बघा,